नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह, मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी आपले सहर्ष स्वागत. मी वैभव धनावडे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील राजकारणी, हिंदू संघटक आणि हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार करणारे आणि जातीयभेदाला कडाडून विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी आणि भाषा लिपी यासारख्या चळवळीचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक अशी विविध ओळख असणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपण या काव्य संमेलनाची सुरुवात करूया. जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी सावरकरांना अंदमान येथे पाठवण्यात आले. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर माझी जन्मठेप हे पुस्तक सावरकरांनी लिहिले. सावरकरांच्या वीररसाने भरलेले हे पुस्तक प्रत्येक पानापानावर ब्रिटिशांनी त्यांच्यावर केलेल्या जुलमाचे दाखले देतात. पण त्याही परिस्थितीत सावरकर डगमगले नाहीत. त्यांनी त्या काळ्या भिंतीत सुद्धा स्वतंत्रते भगवते हे मातृभूमीचे स्तोत्र रचले. आपण सुद्धा त्यांचेच वंशज. हाच देशाभिमान आपण आपल्यात जागृत करूया, एक सुजाण नागरिक बनूया. आणि हेच सांगत आहेत आपल्या कवितेतून नमिता आफळे. नमस्कार, मी नमिता नितीन आफळे, कवयित्री अनघा, मुंबईहून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी स्वरचित कविता सादर करते आहे. शीर्षक आहे स्फूर्तिगीत. विशेष नायक नामाचरणे सावरकर कुलोत्पन्न असे, दिगंत कीर्ती महती त्यांची स्फूर्तिगीत ते अपुल्यासाठी. भारत भूच्या पावन भूवरी आंग्लांची ती चाले मुजोरी, वीराभिमानी भारतीयांना गमेच नचते अत्याचारी. बांधा या स्वातंत्र्याचे तोरण हाती घेतल्या त्यांनी संगिनी, बेड्या लोहाच्या त्या अतूट शृंखला पायीच्या कैदासिनी. आत्मबलाची भिंत अभेद्य, आत्मबलाची भिंत अभेद्य तोडून शकले अधिकारी जन. अंदमान कारागृही कोंडली दिव्यत्वाची ज्योत निरामय. चिरेत कोरल्या अक्षर स्मृती शायरी बांधली उर्दूत ते धवी. मातृभूमीचा विरह साहुनी रचिले स्तोत्र स्वतंत्रते भगवती. अजेय अंतस्थ शांत मानस, अजेय अंतस्थ शांत मानस तमान सागर लहरी ठेवली. खळखळणाऱ्या लाटांनाही आव्हान दिले निज सन्मानी. झोकून दिले ते शरीर सागरी, झोकून दिले ते शरीर सागरी. ज्योत निरंतर अशी तेवली, प्राणाहुत होऊनी आजही चिरस्मरणीय अनंत राहिले. व्रत त्यांनी आजन्म पाळले, होऊ आपण वंशज त्यांचे. मातृभूमीचा मान राखुनी कास धरू या तिच्या प्रगतीची. सजाण हो माज सोडुनी महती त्यांच्या बलिदानाची. व्यर्थही जाऊ नये कदापि वंदन शतशत त्यांच्या चरणी, वंदन शतशत त्यांच्या चरणी. धन्यवाद. आत्मनिर्भर होण्यासाठी स्वदेशीचा पुनरुच्चार होत असताना सावरकरांनी परदेशी कपड्यांची केलेली होळी डोळ्यासमोर येते. परदेशी राजाप्रती निष्ठावान असण्याची नाकारलेली शपथ सुद्धा स्मरते. वाटाला आलेले मान सन्मान प्रतिष्ठा दूर सारून हाल अपेष्टा सहन करणं सावरकरांनी स्वीकारलं आणि त्यासाठीच त्यांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत डॉक्टर श्रीनिवास आठले, डोंबिवलीहून. नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास आठले, डोंबिवली, जिल्हा ठाणे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यसंमेलनासाठी मी माझी एक कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे विनायक स्तवन. ही मंदारमाला या वृत्तात लिहिलेली असून माझ्याच सैलावलेला आत्मभान या काव्यसंग्रहात समाविष्ट करण्यात आली आहे. तर सादर करीत आहे माझी एक कविता. स्वातंत्र्य गेले लयालानि अंधार चोहीकडे दाटला तो भला. स्वातंत्र्य गेले लयालानि अंधार चोहीकडे दाटला तो भला. स्वीकारती पारतंत्र्यास काही मनी तूच वीरा अतिक्षोभला. आभूषणे मान विद्या प्रतिष्ठा हि सोडून सारे स्वदेशावरी. आभूषणे मान विद्या प्रतिष्ठा हि सोडून सारे स्वदेशावरी. तू सोसले हाल देहास ओवाळुनी टाकिले तूच देशावरी. एक एक शब्दात तुझ्या असे जोमवाणी तुझी भारिजे सज्जना. एक एक शब्दात तुझ्या असे जोमवाणी तुझी भारिजे सज्जना. लोकास तू दाविला हाच सिद्धांत शत्रुतया भारिजे सज्जना. निद्रिस्त होते तया आणली जाग तेजोबले तूच विनायका. निद्रिस्त होते तया आणली जाग तेजोबले तूच विनायका. स्वातंत्र्यवीरा तुझे कार्य ते सप्तबेडी ही ती चूक विनायका. केला उभा शस्त्र घेऊन या क्रांती सेतू चकाकी न भिवून तू. केला उभा शस्त्र घेऊन या क्रांती सेतू चकाकी न भिवून तू. लोपे निशा की तिला ज्योती रूपे दिसे तूच का की न भिवून तू. तू मातृभूमी विनापाश केली स्वसामर्थ्य लोकांसही दाविशी. तू मातृभूमी विनापाश केली स्वसामर्थ्य लोकांसही दाविशी. माझ्या मनाला आता फार वाटे म्हणूनच काव्ये तुझी गाविशी. म्हणूनच काव्ये तुझी गाविशी. म्हणूनच काव्ये तुझी गाविशी. तो काळही तसाच होता आणि हा काळही तसाच आहे. तेव्हा आपण ब्रिटिशांविरुद्ध लढत होतो आणि आज करोना विरुद्ध. लॉकडाऊनच्या या काळात चार भिंतीत आपण कंटाळलो असताना विचार करा, काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी महाकाव्य कसं निर्माण केलं असेल. तर आज आपण आपल्या लेखणीतून असंच सकारात्मक संदेश देऊया आणि प्रत्येकाच्या मनात एक आशेचा दिवा नक्की पेटूया. हा संदेश आपल्या कवितेतून देत आहेत सोनाली शेडे पुणे येथून. नमस्कार, मी पुण्याहून सोनाली अनंत शेडे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह, मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी मी माझी कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवावे सावरकर. तेजस्वी सिंह पुरुष तो भारत भूमीचा स्वातंत्र्य सूर्य. तेजस्वी सिंह पुरुष तो भारत भूमीचा स्वातंत्र्य सूर्य. भारतासाठी कुरुक्षेत्रासम लढणाऱ्या अर्जुनाचे शौर्य. अर्धांगिनी इतकं राष्ट्रावर प्रेम करणारा क्रांतीवीर. अर्धांगिनी इतकं राष्ट्रावर प्रेम करणारा क्रांतीवीर. सरतेशेवटी प्रेम असते, त्यात काय नीर आणि क्षीर.
ज्यांचे धगधगते लेखन आणि प्रतिभावान विचारसरणी ज्यांचे धगधगते लेखन आणि प्रतिभावान विचारसरणी कालही आणि आजही हा हिंदुस्थान आणतो आचरणी. बंदिस्त खोलीत कुणाला महाकाव्य कसं सुचावं, बंदिस्त खोलीत कुणाला महाकाव्य कसं सुचावं, साहित्यिकानं विचारांच्या डोहात असं भिजावं. अजूनही जात आणि धर्मावरून जिथे युद्ध होतात, अजूनही जात आणि धर्मावरून जिथे युद्ध होतात, तिथेच त्यांचे विचार माणुसकी हाच जात धर्म शिकवतात. परदेशी माल झिडकारण्या केली विदेशी कपड्यांची होळी, परदेशी माल झिडकारण्या केली विदेशी कपड्यांची होळी, स्वदेशी वस्तूंबाबत मात्र अजूनही आपली फाटकीच झोळी. 2 महिने घरात राहून वैतागलेले आपण कुठे, 2 महिने घरात राहून वैतागलेले आपण कुठे, काळ कोठडीत यमयातना भोगणारे सावरकर आठवे. कोरोनामुळे जो कोणी आज घरापासून दूर राहिला, कोरोनामुळे जो कोणी आज घरापासून दूर राहिला, स्मरला असावा त्याने ने मजसीने परत मातृभूमीला. धन्यवाद. जातीय भेदाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कडाडून विरोध होता. ते एक समाज क्रांतिकारक होते. अनिष्ट रूढी परंपरा यांना त्यांनी कधीही थारा दिला नाही. सामूहिक विवाह करून दिले, पतित पावन मंदिराची स्थापना सुद्धा त्यांनी करून दिली. त्याचबरोबर निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य समर ग्रंथ सुद्धा लिहिला. आणि ह्याच त्यांच्या कार्याचा उल्लेख कवयित्री कल्पना देशमुख आपल्या कवितेतून आपल्यापुढे सादर करीत आहेत. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी कल्पना देशमुख आपणासमोर एक स्वरचित कविता सादर करत आहे. शीर्षक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. भगूर गावी जन्मले बालवीर सावरकर, मित्र मेळावे स्थापना धारतयांची वक्तृत्वावर, धारतयांची वक्तृत्वावर. अनिष्ट रूढी परंपरेस, अनिष्ट रूढी परंपरेस कधी न दिला थारा, अस्पृश्यता वर्णभेद नष्ट सामूहिक विवाहाचा दिला नारा, सामूहिक विवाहाचा दिला नारा. धगधगत्या या अग्निकुंडात, धगधगत्या या अग्निकुंडात जहाल विचारांची झाली पेरणी, धार धार पात्यासम झळकली काव्यगीतातून त्यांची लेखणी, काव्यगीतातून त्यांची लेखणी. निद्रिस्त समाजास जागृत करण्या, निद्रिस्त समाजास जागृत करण्या स्वातंत्र्य समर ग्रंथ लिहिला. शब्दांच्या अचूकवार विचारांनी, शब्दांच्या अचूकवार विचारांनी जहाल क्रांतिकारक नसनसात भिनला, जहाल क्रांतिकारक नसनसात भिनला. काथ्या कुटणी तेल घाना चालवी, काथ्या कुटणी तेल घाना चालवी, कारावासातही स्मृतिगीत रचले. अंदमानातील काळ्या पाण्यानेही या धैर्यमूर्तीचे गौरवगीत ऐकले, या धैर्यमूर्तीचे गौरवगीत ऐकले. स्वातंत्र्य लढ्यातील आव्हानांची, स्वातंत्र्य लढ्यातील आव्हानांची ऐसी निरखुनी गुंफली माळ. ताऊन सुलाखून मोती झळकला, ताऊन सुलाखून मोती झळकला. भारत मातेस रक्षण्या सज्ज हा बाळ, भारत मातेस रक्षण्या सज्ज हा बाळ. आकाशातील दैदिप्यमान तारा, आकाशातील दैदिप्यमान तारा या महापुरुषाचे थोर देशकार्य अभिमानाने सुमने उधळावी, अभिमानाने सुमने उधळावी. ईश्वराने पहावा हा क्रांतिसूर्य, ईश्वराने पहावा हा क्रांतिसूर्य. धन्यवाद. महाराष्ट्राची भूमी जशी संतांची तशीच वीरांची. समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी. जसं शिवाजी महाराजांचं वर्णन रामदास स्वामींनी केलेलं आहे, तसंच शिवाजी महाराजांचं वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील केलेलं आहे. हे हिंदू नृत्सुह प्रभो शिवाजी राजा. सावरकरांनी केलेल्या रचनेचं वर्णन आपण लता मंगेशकर यांच्या तोंडून खूपदा ऐकलेलं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं ही रचना ऐकली की नक्कीच आपल्या धन्यातले रक्त सळसळून व्हायला लागतं. याच चालीवर आधारित आपली रचना घेऊन येत आहेत अलिबाग येथील दिलीप रामदास मुकल.
मी दिलीप मोकल, अलिबाग रायगड, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी माझी कविता स्वातंत्र्यवीर सावरकर सादर करीत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर. हे वीर तरुण सशस्त्र क्रांतीच्या ऊर्जा, हे हिंदू हृदया राष्ट्रभक्तीच्या बीजा, हे राष्ट्रहित द्रष्टा ऐशा द्विजा, हे सावरकरा तुझ सम नाही दूजा, तुझ सम नाही दूजा. सरस्वती तुझला असे पावन, राष्ट्रभक्तीपर रचलेसी कवन, वाहिलेस राष्ट्राशी जीवन जीवन, दिला मंदिर प्रवेश अस्पृश्य समाजा, हे सावरकरा तुझ सम नाही दूजा, हे सावरकरा तुझ सम नाही दूजा. गेलास शिकण्या उच्च शिक्षा परदेशी, परिध्यान तुझे लागले असे स्वदेशी, ते तंत्र बॉम्बचे भारतास धाडीसी, अंग्लदेशीची पदवी झुगारून देशी, ते शिक्षण देशाला वाहू दे, ते ध्यान भूमातेशी लागू दे, ते तंत्र बॉम्बचे मायदेशी कळू दे, मायदेशी कळू दे. मिळवून पिस्तुला पाठविल्या देशी जा, मिळवून पिस्तुला पाठविल्या देशी जा, हे सावरकरा तुझ सम नाही दूजा, हे सावरकरा तुझ सम नाही दूजा. याची कारणे धरले गोऱ्यांनी तुझला, याची कारणे धरले गोऱ्यांनी तुझला, शिक्षा देण्या नेती अंदमानाला, काळ्या पाण्याला जुंपण्या कोळूला, भिंतीवरी कोरिसी महाकाव्य तू कमला, भिंतीवरी कोरिसी महाकाव्य तू कमला. भारत मातेचा तूच खरा नंदन, भारत मातेचा तूच खरा नंदन, करी हिंदू राष्ट्र हे तुझला वंदन, करी अंतःकरणे तुझे अभिनंदन अभिनंदन. गौरविले तू श्रीमंत योगी शिवराजा, गौरविले तू श्रीमंत योगी शिवराजा, हे सावरकरा तुझ सम नाही दूजा, हे सावरकरा तुझ सम नाही दूजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक याचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 137व्या जयंतीनिमित्त आज जे स्वातंत्र्यवीर सावरकर कवी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे त्याला उपस्थित असलेल्या सगळे कवी आणि काव्य रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजची जी परिस्थिती आपण बघितली तर खरं तर हे कवी संमेलन आज होणं, ऑनलाईन होणं ही एक अशक्य गोष्ट वाटत होती. परंतु मराठी साहित्य आणि कला सेवाचे गुरुदत्त वागदेकर, डॉक्टर योगेश जोशी, वैभव धनावडे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी फार अविरत कष्ट घेतले आणि अत्यंत अल्प काळात हे साहित्य संमेलन घडवून आणण्यात ते यशस्वी झालेले आहेत. मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मुळात जेव्हा मला अशी विनंती करण्यात आली की मी या कवी संमेलनानिमित्त काही 2 शब्द सांगावे तर मला हा प्रश्न पडला की खरं तर मी कविता या विषयावर बोलण्याचा माझा काहीतरी अधिकार आहे का नाही, कारण मुळात मला कवितांबद्दल काही फारसं ज्ञानही नाही आहे. पण सावरकरांची कविता हा मुख्य विषय असल्यामुळे मी हे मान्य केलं. आणि दुसरं गोष्ट अशी की माझ्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा सो मंजिरी मराठे बोलणार आहेत. सावरकरांच्या कविता, सावरकरांची मुख्यतः काव्य प्रतिभा याच्यावर आधारित त्यांनी एक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम शतजन्म शोधिताना हा ते सादर करतात. त्याची निर्मिती त्यांची संकल्पना, संहिता लेखन सगळं त्यांचंच. आणि मला वाटतं त्या माझ्यानंतर सावरकरांच्या कवितांवर बोलणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सावरकर हा विषय घेऊन एक थोडासा वेगळा मुद्दा जरा तुमच्यासमोर मांडायचं धाडस करतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. आपण ज्याला एक बहुपैलू असं व्यक्तिमत्व म्हणतो. म्हणजे आपण बघितलं तर ते महाकवी होते, ते एक सिद्धार्थ साहित्यिक होते, त्याच्यानंतर ते एक अतिशय यशस्वी नाटककार होते. दुसरीकडे बघितलं तर ते क्रांतिकारक होते, आंतरराष्ट्रीय राजनीतीचे तज्ज्ञ होते, युद्धनीतीचे तज्ज्ञ होते. आणि आणखीन एक वेगळ्या दिशेने बघितलं तर तुम्हाला ते विज्ञानिष्ठ सावरकर दिसतात.
तुम्हाला समाजक्रांतिकारक सावरकर दिसतात आणि ह्या सगळ्याच्या पार जर गेलं तर थोडं आणखीन पुढे गेल्यानंतर आपल्याला एक भ्रष्टे सावरकर दिसतात की जे सावरकर 50-100 वर्षाच्या नंतरचं सांगू शकतात। आणि ह्या सगळ्या सावरकरांच्या बाहेरचं आपण एक आवरण बघितलं, तुम्हाला एक देशभक्त सावरकर हे सगळ्याचं मूळ म्हणजे देशभक्त सावरकर हा सावरकरांचा अत्यंत ज्याला स्थायी भाव म्हणतो आपण तो आहे। पण एक प्रश्न असा नेहमी सावरकरांना विचारला जायचा की जर तुम्ही एक स्वतंत्र आणि समर्थ भारतात जन्माला आले असतात तर तुम्ही काय झाले असतात? तर ह्याचं उत्तर त्यांनी कुठेही मला वाटतं कुठलाही प्रश्नकर्त्याला थेट दिलं नाही आहे। पण सावरकरांची जर कविता आपण बघितली तर त्यांनी 1913 साली रवींद्रनाथ ठाकूर यांना जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं होतं तेव्हा त्यांचं अभिनंदन करताना त्यांनी कविता लिहिली होती आणि त्या कवितेत सावरकर असं म्हणतात की भारत मातेला स्वातंत्र्याकडे नेण्यासाठी एक आगगाडी लागली होती स्थानकावर आणि मी माझा डबा शोधायला लागलो आणि मला कवींचा डबा मला दिसला आणि तिथे मी जेव्हा ते शिरायला लागलो तेव्हा भारत मातेचा मला आवाज आला आणि ती म्हणाली की हा कवितांचा कक्ष भरलेला आहे, तुझी जिथे गरज आहे तिथे म्हणजे त्या इंजिनात कोळसे झोकायला तुझा, आणि मी मग ते काम हाती घेतलं। म्हणजे सावरकरांनी एक वेळ असं स्पष्ट केलं की त्यांचा मूळ स्वभाव स्थायीभाव त्यांचा कविता आहे, त्यांचं मन कविमन आहे। मला वाटतं ते कविमनाचे असल्यामुळेच त्यांनी जी काही आयुष्यातील आव्हानं पेलली, कारण ते लंडनला गेले, ते बॅरिस्टर व्हायला म्हणून गेले, लंडनहून परत आले 10 साली, तर त्यांच्या मानेवर शिक्षेचं जोखड होतं की एक तर जन्मठेपेला पाठवलं जाईल किंवा फाशीची शिक्षा होईल, तरीही त्यांनी कधी ते धीर सोडला नाही। अंदमानमधनं ते 21 साली बाहेर आले पण त्यांना सुटका झाली नाही, त्यानंतर 3 वर्ष ते भारतातल्या तुरुंगवासात होते, 37पर्यंत त्यांना स्थानबद्ध करून ठेवलं होतं रत्नागिरीला, पण सावरकरांनी कधी धीर सोडला नाही। आणि मला वाटतं हे जे त्यांच्यातलं जे मूळ आहे की भविष्याकडे बघून भविष्याचा आढावा घेत त्या दिशेने आपण जगत राहायचं आणि प्रयत्न करत राहायचं, तर हे सगळं मला वाटतं त्यांच्या कवी स्वभावामुळे झालेलं आहे। कारण आपण जर का बघितलं 1910 साली ते जेव्हा लंडनहून परत आले, त्यांच्या पत्नीची जेमतेम 2 मिनटं भेट झाली होती त्यांना शिक्षा ठोठावायच्या आधी, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली 50 वर्षाची तेव्हा त्यांनी एक कविता लिहिली होती, त्याचं नाव होतं पहिला हप्ता, की मातृभूमीचं जे आमच्यावर ऋण आहे ते ऋण फेडायला हा पहिला हप्ता, म्हणजे सावरकरांबरोबर असंख्य क्रांतिकारक नाशिककडे शिक्षा झाली होती, हा आमचा पहिला हप्ता आहे। पण त्या कवितेत ते असं पुढे त्यांचा आशावाद जो जिवंत आहे, तो जिवंत आशावादाने त्यांना जिवंत ठेवलं, त्यांच्यातला राष्ट्रभक्त जिवंत ठेवलं आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ जिवंत ठेवली। तर ते आपल्या साथीदारांनी उद्देशून म्हणतात की सारथी जिचा अभिमानी कृष्णाजी आणि रामसेनानी, अशी 30 कोटी तव सेना ती आम्हा विना थांबेना, परी करुनी दुष्ट दलदलना क्रोविल स्वकरी, स्वातंत्र्याचा हिमालयावरी झेंडा जरदारी। ही 30 कोटी जी सेना आहे भारताची ती काय आमच्या विना थांबणार नाही। आम्ही आज तुरुंगात गेलो, आम्ही हा पहिला हप्ता फेडायला गेलो आहे, तर ही सेना स्वातंत्र्य पूर्ण प्राप्त करेल आणि मातृभूमीचं पूर्ण कर्ज उतरवेल। आता बघा, ही 10 साली लिहिलेली कविता 11 वर्ष अंदमानातल्या यमयातना सोसल्यानंतरही सावरकरांच्या स्वभावात अजिबात बदल पडला नव्हता। आणि ह्या 11 वर्षात म्हणजे सावरकरांनी जी काही काव्यरचना केली त्यातली अर्ध्याहून अधिक जास्त काव्यरचना या 11 वर्षाच्या ह्याच्यात आहे। आणि मला वाटतं हा त्यांच्या मनातला जो कवी आहे त्यांनीच त्यांना हे सगळी हाल अपेष्टा सहन करून त्यांना पुढच्या भविष्यातील लढाईसाठी तयार ठेवलं। तर 21 सालची कविता आपण बघितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जी 10 सालीच्या कवितेची छटा तुम्हाला त्याच्यात एक दिसून येते। 10 साली त्यांना खूप दुर्दम्य आशावाद आहे की आम्ही जिंकू, पण मधल्या 11 वर्षात काहीच झालं नाही आहे, म्हणून ती अधिक नवीन पिढी युद्धात उतरलेली आहे। सावरकरांची पिढी सगळी अंदमानमध्ये आहे, फाशी गेलेले आहेत, परांगता झालेले आहेत। या पिढीला ते आव्हान करतात, ते म्हणतात की हंता रावण का है अपना रामवीरवर सेनानी, कर्मयोग का है देव स्वयं कृष्ण सारथी अभिमानी, भारत तेरी रथगो सेना कौन रोकने वाली है, फिर देर क्यों चलो हम ही हमारे वाली है। तर देर क्यों उठो हम ही हमारे वाली है हे म्हणणारे 21 सालचे सावरकर म्हणा, 10 सालचे सावरकर म्हणा, किंवा पुढे जेव्हा त्यांना गांधीवादाच्या कटात त्यांना अडकवून टाकलं किंवा त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केलं, जिथे जिथे सावरकरांचे हातपाय परिस्थितीने बांधले होते तेव्हा त्यांच्या कविमनाने एक शरीराच्या बाहेर झेप घेत त्यांची प्रतिभेची जी उंची आहे ती जिवंत ठेवली। आणि त्याच्यातनंच सावरकरांमधला जो द्रष्टा आहे की जे म्हणतात की सावरकर 20 वर्ष 50 वर्ष पुढचं बघत होते, आणि आज दुर्दैवाने आपण बघितलं तर सावरकरांनी जी भविष्यवाणी केली होती ती सत्यात उतरते। मी दुर्दैवाने ह्याच्याकरता म्हणतो की आपली भविष्यवाणी खोटी ठरली असती तर सावरकर इतका आनंदी माणूस कोणी झाला नसता, पण आपल्या देशाने त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांचं न ऐकल्यामुळेच ही सगळी परिस्थिती निर्माण झाली की जी सावरकरांनी आधीच सांगून ठेवली होती की बाबा ही अशी परिस्थिती निर्माण होईल। तर मला वाटतं की आज आपण सगळे इथे कवी
इथे जमलेले आहात, काव्यरसिक आपण आहात, आपण सावरकरांचे वाचक आहात, सावरकरांचे विचार तुम्हाला मान्य आहेत, तर तसं असेल तर मला सगळ्यांना तुम्हाला एक आवाहन करायचं आहे की सावरकरांचे विचार तुमच्या कवितेच्या माध्यमातून, कारण सावरकरांनी स्वतः म्हटलं आहे की एक कविता ही अनेक लेखांच्या पलीकडची असते की जेव्हा तुम्हाला समाजात काहीतरी जागृती आणायची असते. आणि आपण आपलं बघितलं तर आपलं संता काव्य म्हणा किंवा ह्या सगळ्या समाज जागृती माध्यम आपण बघितले किंवा पोवाडा वीरश्रीसाठी शिवाजी महाराजांच्या काळातला, तर ही सावरकरांनी स्वतः अनेकदा मित्रमेळाच्या माध्यमातून कविता हे माध्यम वापरलं होतं. तर मला वाटलं समाजात जागृती घडवण्याची जी वेळ आता आलेली आहे, कारण आता परिस्थिती अशी आहे की आता आपण काही केलं नाही तर हे आपला देश हा अनेक शतके परत मागे जायचा धोका आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा समाजात जागृती घडवून आणण्यासाठी, सावरकरांचा विचार पुन्हा प्रसारित करण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की सावरकरांची जी कवी प्रतिभा त्यांनी वापरली, त्या प्रतिभेचे जे काही अंश तुमच्यात आहेत त्याचा तुम्ही वापर करा आणि मला वाटतं त्या निमित्ताने तुम्ही एक देशाचं ऋण फेडा. धन्यवाद. वंदे मातरम. मार्सेलेसच्या समुद्रात सावरकरांनी उडी मारली, ती त्रिखंडात गाजली. 500 यार्ड अंतर सावरकरांनी पोहून पार केले. ठिकठिकाणी अंग खरचटलेले, अंगातून रक्तस्राव होत होता. त्याही परिस्थितीत 9 फूट उंच भिंत ते चढून गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा स्वातंत्र्याचा प्रश्न मांडणारे सावरकर हे द्रष्टे होते. त्यांच्या याच उडीला मानवंदना देण्यासाठी येत आहेत रसिका डोंगरे. नमस्कार, माझं नाव सौ रसिका प्रमोद डोंगरे, जिल्हा पुणे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे मार्सेलिसची उडी. बॅरिस्टर होऊन तो जगलाच असता सुखात, बॅरिस्टर होऊन तो जगलाच असता सुखात, काळा कोट घालून मिरवले असते झोकात. समृद्धीत जगले असते, झुकले असते जग सारे, समृद्धीत जगले असते, झुकले असते जग सारे, पण मनी विनायकाच्या वहात होते देशभक्तीचेच वारे. इंग्रज होते घाबरलेले, धरले विनायकाला, इंग्रज होते घाबरलेले, धरले विनायकाला, शिक्षा फरमावण्यासाठी मार्यात चढवले त्याला. जानव्याचा वापर केला, खिडकी त्यानं मापली, जानव्याचा वापर करून खिडकी त्याने मापली, शौचालयाच्या खिडकीतून समुद्रात उडी टाकली. पोहत गेला झपाझप खरचटल्या अंगाने, उभी भिंत 9 फूट चढला एका श्वासाने. असा पराक्रम करणारा एक तेवढा अंजनी सूत, असा पराक्रम करणारा एक तेवढा अंजनी सूत, त्याचा वंशज विनायका तू, तुझे आम्ही गाऊ गीत, तुझे आम्ही गाऊ गीत. धन्यवाद. खरं तर सावरकरांवर लिहिणं म्हणजे क्षितिजाला गवसणी घालण्यासारखंच, जे कधीही जमणार नाही. एवढ्या मोठ्या अफाट कर्तृत्वाला आपल्या शब्दात मांडणं थोडं कठीणच. सावरकरांची विचारधारा, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची साहित्याप्रती असलेली ओढ, त्याचप्रमाणे त्यांची देशभक्ती, या सगळ्याबद्दल लिहिणं म्हणजे थोडं कठीणच. आणि अशा गुणांनी संपन्न माणसाला भेटण्याची ओढ प्रत्येकाला ही लागणारच. आणि हीच ओढ आपल्या शब्दात मांडत आहेत वंदना मेत्रे, मुंबईहून. नमस्कार, मी वंदना म्त्रे, वाशी, नवी मुंबईहून. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी मी माझी कविता भेटू पुन्हा एकदा ही सादर करीत आहे. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना तुमच्या विचारांनी आम्हास केव्हाही हाक द्यावी. माती मोल न करता तर हाती झेलुनी आम्ही ती पूर्णत्वास न्यावी. भेटले आजपर्यंत मी तुम्हास, भेटले आजपर्यंत मी तुम्हास पुस्तकांच्या शब्दांमध्ये तुमच्या विचारांतुनी. आता भेट द्यावी तुम्ही आम्हास, आता भेट द्यावी तुम्ही आम्हास तेजस्वी किरणांसवे धरतीवरी येऊनी.
मोगऱ्याच्या सुगंधासम तत्व तुमची, मोगऱ्याच्या सुगंधासम तत्व तुमची, सुगंधी मनमोही करी चारी दिशा, गुलाबी ध्येयांना जरी बोच काट्यांची, गुलाबी ध्येयांना जरी बोच काट्यांची, तरी भेटू पुन्हा एकदा हीच मनी आशा. वाट पाहीन तुमची खळखळत्या किनारी, वाट पाहीन तुमची खळखळत्या किनारी, घेऊन हाती भगवद्गीतेचे निशान, शौर्याची प्रतिमा तुमच्या कुलवंत नारी, शौर्याची प्रतिमा तुमच्या कुलवंत नारी, अंगी सळसळे रक्त होऊनी भक्त सावरकरांची. एकनिष्ठेने सेवा करुणी मातृभूमीची, एकनिष्ठेने सेवा करुणी मातृभूमीची, मुखी अखंड नाम गीत मानवतेचे, नित्य पूजेल चरण तुमचे भूमी भारताची, नित्य पूजेल चरण तुमचे भूमी भारताची, कर्मफूल वाहुनी तुमच्या तत्वज्ञानाचे, कर्मफूल वाहुनी तुमच्या तत्वज्ञानाचे. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर हे कवी सुद्धा होते. एका भाववेगाच्या क्षणी सागरा प्राण तळमळला ही कविता त्यांना सुचली. अंदमानात असताना सुद्धा कमला काव्य रचना त्यांनी केली. 1938च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धी याच्यावर त्यांनी खास प्रकाश ठेवा टाकला. त्यांची ही साहित्यिक ओळख आपल्या कवितेतून घेऊन येत आहेत. निलिमा नातू. नमस्कार, मी निलिमा नातू, जिल्हा पुणे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, साहित्य संपदा समूह आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य संमेलनासाठी मी माझी कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे भारताचा स्वातंत्र्य सूर्य, भारताचा स्वातंत्र्य सूर्य. भारताचा स्वातंत्र्य सूर्य. स्वातंत्र्य सूर्य भारती उगवला, स्वातंत्र्य सूर्य भारती उगवला, आर्य मातेला सुपुत्र लाभला. मातृभूमीचे मंगल स्तोत्र गाऊनी हिंदुत्वाचा झेंडा रोविला, मातृभूमीचे मंगल स्तोत्र गाऊनी हिंदुत्वाचा झेंडा रोविला. जाज्वल्य देशभक्तीने प्रेरित झाला होता तरुण, प्रतिभेचा वापर करूनी आसूड ओढले लेखणीतून, प्रतिभेचा वापर करूनी आसूड ओढले लेखणीतून. देश स्वातंत्र्याकरिता, देश स्वातंत्र्याकरिता घरादारावर नांगर फिरविला, देश स्वातंत्र्याकरिता घरादारावर फिरवला नांगर. क्रांतीचा पेटवूनी अंगार, देशभक्तीचा केला जागर. 50 वर्षे सक्त मजुरी, 50 वर्षे सक्त मजुरी, प्रखर देशभक्ता दिधली, शिक्षा काळ्या पाण्याची भोगता, मातृभूमीस आर्त हाक मारली. कारागृहाच्या भिंतींवर, कारागृहाच्या भिंतींवर खिळ्याने काव्य कोरिले, डांबर फासून भिंती पुसल्या, मुखोद्गत कमला काव्य फुलले, मुखोद्गत कमला काव्य फुलले. 2 जन्मठेपांची भोगली शिक्षा, 2 जन्मठेपांची भोगली शिक्षा, योगदान दिले शुद्ध भाषेचे. विदेशी वस्त्रांची होळी केली, विदेशी वस्त्रांची होळी केली, करी धरुनी वाणसतीचे, करी धरुनी वाणसतीचे. तेजो गोल तू सूर्या, तेजो गोल तू सूर्याचा, प्रखरतेने तळपलास, तेजो गोल तू सूर्याचा, प्रखरतेने तळपलास. यशोगान गाती सागर लाटा, यशोगान गाती सागर लाटा, स्वातंत्र्य दीप जगा दाविलास, स्वातंत्र्य दीप
जगाला विलास. नमस्कार.